असं आहे की ते पूर्ण देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी स्वतः वंदे मातरमचा पाठ करणारा 150 वर्षापूर्वीला दिलेला हा स्वातंत्र्याचा मंत्र होता। हा काय धार्मिक नाही आहे, राजनीतिक नाही आहे, हा आझादीचे जे सेनानी होते त्याने श्रद्धांजली आहे। म्हणून मी आता इथे पोलीस अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करायला आलो आहे की आम्हाला करू द्या, आम्ही जे काय सामंजस्याने करू, आम्हाला कोणाने भांडायचं नाही आहे। वंदे मातरमने सर्वांनी एकत्र व्हायचं असं आमच्या पूर्वी पण आव्हान होता। आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजीने स्वतः इथे येणार आहे आणि त्याने पण सर्वांना आमंत्रण केलं आहे की तुम्ही आमच्याबरोबर यावा, जे काही होईल ते शांतता होईल, सर्व आम्ही पण शांतता राखू। हा इथे जिथे पण उभे आहे तिथे गायन नक्की होणार आहे। तो रेफरन्स तो आहे विधानसभेमध्ये विधानसभेचा वाद झाला होता, त्याच वादाला धरून हा सगळं आहे। हा वाद नाही आहे, हा वाद नाही आहे, हा आझादीचा मंत्र होता। तुम्ही एक कल्पना करा की 150 वर्षापूर्वी आझादीचा झेंडा हातामध्ये लेऊन स्वतंत्र सेनाने पुढे जायच्या, अंग्रेजाने गोली मारायची, लाठी मारायची, तरी पण झेंडा पण वंदे मातरमचा नाद करायचा आणि नंतर दुसऱ्याच्या हातामध्ये झेंडा द्यायचा। हा या झेंडामध्ये ताकद होती, हा या मंत्रामध्ये ताकद होती। हा तर अबू आदमीचे गर्व नाही, पूर्ण मुंबई नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आम्ही। वंदे मातरम म्हणणार नाही, तोच मुद्दा घेऊन तुम्ही करताय। ठीक आहे, त्याने जे काय सांगायचं त्याने सांगू द्या। त्याने फक्त एक जातीचे वोटामध्ये निवडून येत नाही। हा वंदे मातरम भारताच्या नारा, काय धर्मचा, काय राजनीतिक नारा नहीं। हिंदी में जानना चाहेंगे हिंदी में। वंदे मातरम का कार्यक्रम पूरे महाराष्ट्र में हर तालुके में होगा, यहाँ पर भी होगा। माननीय हमारे अध्यक्ष अमित साटम जी भी आ रहे हैं, मैं भी मंत्रालय का कार्यक्रम करके वापस यहाँ पर आऊँगा। और वंदे मातरम का नारे का किसी को विरोध करना नहीं चाहिए। कानून की स्थिति संभालते हुए, कानून स्थिति न बिगड़ते हुए हम सबके साथ सामंजस्य से कार्यक्रम करेंगे। धन्यवाद। अमित नहीं, अमित ऐसा है इसलिए उनके घर के सामने, क्योंकि उन्होंने विरोध किया। जो याकूब मेमन का समर्थन करेंगे, फांसी की सजा देने की माफी करेंगे, ऐसे लोगों को वंदे मातरम से चिढ़ हो सकती है, बाकी किसी को चिढ़ नहीं होती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।